की प्रतिमा एनडीए में प्रस्थापित करने के लिए मैं कमांडेंट वाइस एडमिरल गुरचरण सिंह का हार्दिक अभिनंदन करता हूं। हे दृश्य आहेत। एकीकडे पुण्यात थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडतोय, दुसरीकडे शहांविरोधात मनसैनिक आंदोलन करतायत। लेकिन उनके सुपुत्र पुष्कर सिंह पेशवा पुण्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणाविरोधात मनसैनिकांकडून हे आंदोलन होतंय। दोन दृश्य पुण्यातली। कल्चरल रिलेशन के पूर्व अध्यक्ष डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे जिन्होंने पुण्यात आज अमित शहा यांचा दौरा। आता सध्या खडकवासला एनडीए मधल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमात अमित शहा सहभागी झालेत। दुसरीकडे कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। अमित शहा यांचा ताफा अडवून मनसे आंदोलन करणार आहे आणि आता सध्या अमित शहांविरोधात मनसैनिक हातात फलक घेत हाती काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करतात। जागरण करने के लिए हम प्रतिष्ठान द्वारा हर वर्ष पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला। काल जो कोंढव्यात बलात्काराचा प्रकार घडलेला आहे याच्या निषेधार्थ मनसेकडून आंदोलन केलं जाते आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा ताफा अडवून निषेध आंदोलन केलं जाणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येतंय। खरं तर संपूर्ण पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढती आणि ज्या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहा ज्या ठिकाणी येत आहेत त्याच्या 500 मीटरवर काल बलात्काराचं मोठं प्रकरण या ठिकाणी घडलेले। पुणे शहरामध्ये रोज म्हणजे परवा दिवशी दौंडमध्ये झालेली बलात्काराचं प्रकरण असेल किंवा काल चंदननगरमध्ये झालेलं असेल लैंगिक अत्याचाराचं प्रकरण, असं एक ना अनेक प्रकरणं रोज पुणे शहरात होतात। पोलिसांची दहशत कमी झालेली, पोलिसांचं लक्ष कमी झालेले। पुण्यात एवढ्या काळामध्ये अतिशय अमित शहांचा ताफा अडवणार म्हणताय, जर पोलिसांनी ताब्यात घेतलं तर गनिमी काव्याने आंदोलन करणार। बघा, आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय राजसाहेबांचे मनसैनिक आहोत। आम्ही कसल्याही पद्धती कुठल्या पद्धतीने पोलिसांनी ताब्यात घेतलं तरी आम्ही अमित शहाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। गनिमी कावा असो नाही तर कुठला कावा असो, त्या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न करून अडवणार, जेणेकरून त्यांनी याची दखल घेतली पाहिजे। पोलिसांपेक्षा गुन्हेगारांची जास्त दहशत पसरलेली आहे। पोलीस सक्षम ठरत नाहीयेत, तर गुन्हेगारांचं जास्त वर्चस्व पुणे शहरामध्ये वाढलेलं आहे आणि त्यांच्यावर जाब बसवण्यासाठी आम्ही प्रशासनाचा निषेध करत आहोत। आता काय अमित शहांचा ताफा येईपर्यंत हलणार नाही इथून तुम्ही? अजिबात हलणार नाही। अमित शहांचा ताफा अडवणार, त्यांना काळे झेंडे दाखवणार, त्यांचा जाहीर निषेध करणार। कॅमेरा पर्सन नागेशसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।